नमस्कार, जय महाराष्ट्र. एपी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. जारमधील थंडगार पाण्याच्या नावाखाली धोकादायक रसायनयुक्त पाण्याची विक्री. अन्न सुरक्षा विभागाने तपासणी मोहीम राबवण्याची गरज. उन्हाळ्याच्या तीव्र झळकामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जारमधील थंड पाण्याचा वापर पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, हॉटेल, रेस्टॉरंट, फ्रूट स्टॉल, दुकाने, शासकीय कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच घराघरात शुद्ध व थंडगार म्हणून पुरवण्यात येणाऱ्या आरो वॉटर नामक पाण्याचे जार बाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी पाणी त्वरित थंड करण्यासाठी मानवी शरीरात घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पाण्याच्या फ्रीजिंग पॉइंट कमी करण्यासाठी इथिलीन गायकॉलच्या सारख्या रसायनाचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे रसायन प्रामुख्याने वाहनाच्या रेडिएटर मधील कूलंट मध्ये वापरले जाते. वैद्यकीय तज्ञांच्या मते अशा प्रकारचे रसायन पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार तसेच गंभीर विषबाधा होण्याचा धोका संभावतो. विशेष म्हणजे प्लांट मधील वॉटर प्युरिफायर अनेकदा जारचे पाणी काही तासातच उग्र वास येणे असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरीही अनेक जण कुठलीही शहनिशा न करता थंड पाणी पित असल्याचे चित्र दिसून येत आहे. थंड पाणी म्हणजे मशीनद्वारे थंड केलेले असेल असा समज सर्वसामान्यांमध्ये असल्याने नागरिक कळत न कळत धोकादायक पाण्याचे सेवन करीत असल्याची भीती व्यक्त होत आहे.